राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत असताना एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला सर्वात मोठा झटका बसलेला आहे। तर उद्धव ठाकरे यांना कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा सुद्धा मिळालेला आहे। नेमकं काय झाले त्या सविस्तर बातम्यांसहित आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठ्या नेत्याने प्रवेश केला व उद्धव ठाकरे यांच्याकडे अजून सुद्धा इनकमिंग चालूच आहे अशी सगळीकडेच चर्चा रंगलेली आहे। तर आपण सविस्तर बातमीपत्रास सुरुवात करूया। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। आपण बातमीपत्रास सुरुवात करूया। पहिली बातमी आहे, गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला, लाडक्या बहिणींनो खुशखबर घ्या, हे घ्या सरकारी गिफ्ट। तर लाडक्या बहिणींना मिळणारे 1500 रुपये सुद्धा अजून कोणालाच मिळत नाही। तसेच 2100च्या आश्वासनाचं काय झालं अशा लाडक्या बहिणी विचारत आहेत। अमेरिकेत आर्थिक अनागोंदी पण ट्रम्प म्हणतात कुठे आहे महागाई, दोस्त असावं तर असा। ट्रम्प तात्या सेम टू सेम नरेंद्र भाई। तर मुंबई शेअर बाजारात भूकंप, 20 लाख कोटी बुडाले। त्यानंतर पुढील बातमी आहे, तनिषाच्या मृत्यूला मंगेशकर रुग्णालय जबाबदार, राहू केतू डोक्यात आले आणि डॉक्टरांनी 10 लाखांचे डिपॉझिट मागितले। हॉस्पिटलचे अजब तरकट आणि डॉक्टर घैसास यांचा राजीनामा सुद्धा आलेला आहे। जातीन्याय सेल बंद करा, नितीन गडकरी यांचा भाजप नेत्यांना सल्ला। कारण तिकीट कापलं तरी उगाच अन्यायाचं, समाजावर जातीवर अन्यायाचं अस्त्र उगारतात। यामुळे नितीन गडकरी यांनी हे जातीन्याय सेल बंद करण्याचा सल्ला दिलेला आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी 4 पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश। तर चौकशी SIT कडे सोपवली, राज्य शासनाच्या भूमिकेवर सुद्धा ताशेरे। तर अक्षय शिंदे एन्काउंटर झाल्यानंतर नेत्यांनी अनेक त्यांच्या बाजूने वक्तव्य केली होती। भाजपला 2000 कोटींच्या देणग्या, भाजप पक्षाला देशातून अनेक ठिकाणी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या काळात म्हणजेच 2023-24 या आर्थिक वर्षात पैशांचा अक्षरशः पाऊस पडलेला दिसत आहे। भगव्याचा आदर असेल तर मुस्लिमांनाही संघात एंट्री, मोहन भागवत यांनी केली भूमिका स्पष्ट। भारत माता की जय ही घोषणा देण्यास संकोच वाटत नसेल आणि भगव्या ध्वजाचा आदर असेल तर मुस्लिमही RSSच्या संघाच्या शाखेत जाऊ शकतात असं त्यांनी सांगितलं। विदर्भ तापला, अकोला सर्वात हॉट, 44.2 अंश सेल्सिअस तापमान। तर 10 एप्रिलपासून पुन्हा ढगाळ वातावरण असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या पट्ट्यात पुढच्या 4 दिवसाचं हवामान सांगितलं आहे। उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य उरलेच नाही, सर्वोच्च न्यायालयाचे पोलीस तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे। तर केवळ पैसे भरले नाही म्हणून गुन्हा होत नाही, सरन्यायाधीश सुद्धा या सर्व खटल्यांसमोर भडकले। बळीराजाची चेष्टा करणाऱ्या कृषी मंत्र्याविरोधात संताप, कोकाटे राजीनामा द्या मुकाट्याने। भिवंडी उरणमध्ये शिवसैनिकांचे मोठे आंदोलन, कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन सुद्धा अनेक ठिकाणी झाले। माझ्या भाच्याला राजकीय दबावाच्या गुन्ह्यातून अडकवले, नाव न घेता एकनाथ खडसे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोप। सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाशी संबंध नसताना माझ्या भाच्याला अडकवल्याचा खडसे यांनी आरोप केला आहे। नवी मुंबईत बिल्डरच्या फायद्यासाठीच पाम बीच लगत सर्व्हिस रोडचा घाट, हायकोर्टाने निकाल राखून ठेवला। नवी मुंबईतील क्वीन्स नेकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यामध्ये या बिल्डरच्या फायद्यासाठीच रोडचा घाट घासल्याचं दिसून येत आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना आक्रमक, अमरावतीमध्ये शिवसैनिकांचे तीव्र आंदोलन, रस्ता रोखला, महायुतीच्या पुतळ्याचे दहन। फडणवीस अजितदादांना अमरावतीत पाय ठेवू देणार नाही असाही शिवसैनिकांनी इशारा दिलेला आहे। 4 महिन्यांपूर्वी EVMवर आमदार मतपत्रिकेवर सह्याद्री कारखाना निवडणुकीत निम्मी मतं देखील नाहीत, रोहिणी खडसे यांचा भाजपवर हल्लाबोल। कराडमधील या झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला होता व महाविकास आघाडीचे नेते बाळासाहेब पाटील यांचा दणक्यात विजय झाला होता। तर मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा बातम्या। अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राइब करून व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।